गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेत आणि पप्पा बघा दुकानात बसून मस्त नाश्ता करतात. आहे काय करताय पप्पा? बघू 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 पोहे तर दाखवा. हां इथं आहे ना आम्ही सकाळी सकाळी दुकानावरून बसलोय. सकाळी 7ला दुकान लावलंय. काय बघा गाईज मस्त आंघोळ करून आले बघा. एकदम फ्रेश वाटते आणि घर वगैरे आवरून घेतले. आता आहे ना दादा गेलाय मार्केटला फुलं आणायला. तर दादा येण्याच्या अगोदर मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे. पटकन भाजी करून घेते. मम्मी पण बाहेर गेली आहे. मम्मी आल्यानंतर भाकरी करेल. पण मी भाजी आधी बनवून घेते, नाही तर ठसका झाला ना असलं ओरडत बसतो ना दादा, विचारायलाच नको. आणि शेजारी ना काय ते पत्र्याचं काम चालू आहे. आता त्यांचा गोंधळ चालू राहणार आणि बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येतो आहे ना. पण काय करणार, आपल्याला शूट तर करावं लागेल नाही का. आईच दादा म्हणलाय येतोय मी. आता मग आम्ही त्याची वाट बघतोय. दादा आलाय बघा. गाडी लावायला त्याला जागा नाही आहे, पण आलाय. काय काय घेऊन आलाय. जा पप्पा घेऊन. बिचारा ट्रेनने जाऊन माल घेऊन येतोय गाडी असताना. थोडंफार माल आणायचा असतो ना तेव्हा तो ट्रेनने घेऊन येतो. हे बघा पप्पा गाईज आज आहे ना मी 1 वर्षानंतर भाकरी बनवली असेल म्हणून आहे ना माझ्या भाकरी अशा झाल्या. ही ना जरा नंतर चांगली झाली आहे आणि पहिली भाकरी बघा ही अशी झाली. कारण 1 वर्षानंतर भाकरी बनवली. रोज बनवलं प्रॅक्टिस असते ना. रोज तर मम्मी बनवती, पण आज मम्मी बाहेर गेली होती म्हणून मला बनवाव्या लागल्या. बघा आज जेवायला मस्त बनवली वांग्याची भाजी तरीची. हे बघा भाकरी, काकडी, कैरी. तर आता जेवायला सुरुवात करूया. आज आहे ना मम्मीने इकडे मम्मीने त्या दिवशी मसाला बनवला होता ना, त्या मसाल्यातली आज भाजी बनवली आहे. पण मम्मीचा आहे आज उपवास, चतुर्थी. तर मम्मी काय भाजी खाऊ शकत नाही बिचारी. संध्याकाळी राहिली तर मम्मी खाईल, नाही तर मग आता दुसरी भाजी बनवून द्यावी लागेल. दादा काहीतरी बनवते बरं का. त्याला आहे ना असं थंड थंड काहीतरी पिऊ वाटतंय. काय बनवतोय दादा? गोटी सोडा. लिंबू कापून घेतले. लिंबू यायचं नव्हतं. गोटी सोडा, गोटा गोला गोटी सोडा. ठीक आहे. लिंबू कापून घेतले. आता ह्याच्यामध्ये आहे ना मीठ टाकायचं 2 चमचे. बाहेर आपण पितो ना तर लिंबू वगैरे खूप कमी टाकतात. ते महिना एवढी टेस्ट नाही लागत. आणि ह्याच्यासाठी स्पेशल असतो जल आणि जलजिरा. आपण कुठलाही जलजिरा टाकलं ना तर तो दाखवतो. आपण कुठलाही जलजिरा घेतला ना त्याने होत नाही. हा जल आणि जलजिराच ह्यासाठी लागतो, त्यानंतरच ती टेस्ट येते. जवळ दूध. आता ह्याच्यात नुसतं सोडा टाकतो कसं येईल बरोबर हे का. मस्त लागतोय. तू कसं काय शिकलंय प्यायला? सेंटर होतं ना, मग ज्यूस सेंटरवर आपण सगळं करायचं ना. माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे ज्यूस सेंटरचे व्हिडिओ. तुला पाठवतो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. हां तू डिस्क्रिप्शन. संध्याकाळची वेळ आहे आणि ना आपण गार्डनमध्ये आलो आहे. पप्पा इथं बघा आळूचे पानं कापतात. ते आळूचे पानं विकायला ठेवायचे. किती गड्ड्या करणार? हां बघू आता किती पानं निघतील त्याच्यावर गड्ड्या वगैरे काढूया आपण. सगळं पप्पांनी याच्यावर फ्रेश पाणी पण मारून घेतले. आता पाणी आलं होतं ना. अच्छा म्हणजे पानं नाही खपले तर आपण बनवायचं. किचनमध्ये आली आहे आणि ना आळूच्या वड्या बनवते. वड्या नाही म्हणजे भजी बनवते. कारण आहे ना आता दादा म्हणले मला पालकची भजी खायची. मग आळूच्या वड्यांना खूप टाईम लागला असता ना, म्हणून हे बघा आळूच्या वड्या इथं बनतात. ते एवढ्या रेडी झाल्यात आणि पालक कट करून घेतला आहे. आता आहे ना पालकच्या वड्या
पालकची भजी पण बनवणार आहे. हां गरम खूप होतं आहे पण. गाई संध्याकाळचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतोय. आणि दुकानामध्ये आम्ही बसलो आहे ना तर खूपच छान वाटते. हे बघा मम्मी पप्पा, मम्मी दादा इथं बसलेत आणि पप्पा इकडे चाललेत. काय करताय? काय करेला? पप्पांना करायला खूप आवडतं बरं का. संध्याकाळी आहे ना आज फुल गिराईक झाले. सगळ्यांनी आज 500-500च्या नोटा काढल्या. आंबे सगळे संपून गेलेत आणि मजा आली. गिराईक असल्यामुळं आम्ही सगळे खुश आहे. इकडे बघा दादा पण. गाई संध्याकाळच्या वेळेत आहे ना दुकानात बसलो आहे आम्ही सगळे बघा. आणि ना आज फुल गिराईक झाले. फुल आहे ना 500च्या नोटा छापल्यात आम्ही म्हणून सगळे खुश बसलेत. अरे खुश आहात का नाही? सगळे आंबे संपून गेले आणि फुल पैसे झालेत आज म्हणून आम्ही सगळे खुश आहे. दुकानात बसले बघा इकडे. तर आपण तुम्हाला कसं वाटलं आमचा आजचा ब्लॉग? मलिका सगळं संपून गेला. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय ते करा. बाय 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 बाय.